बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसनं बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देण्याची तयारी केली आहे. पण काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये मतभेद होऊ शकतात. नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडीत गदारोळ. काँग्रेसच्या उमेदवार देण्याच्या भूमिकेशी संबंधित निर्णय न घेताच महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी चर्चांमध्ये गडबड दिसत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता पवार कुटुंबियांकडे बारामतीचं पद आम्ही तर देत नाही आहोत ना. हा अजित पवारांचाच निर्णय होता भाजपबरोबर जाण्याचा आणि आताही सुनेत्राताई पवारांचाच निर्णय आहे भाजपबरोबर राहून निवडणूक लढण्याचा. बारामतीमध्ये पवार कुटुंबाला बरोबर भारतीय जनता पक्ष आहे का किंवा अन्य कोणी आहे याची गरज पडत नाही. यावेळेला तर पडणारच नाही सुनेत्राताईंना. आज रोजी या संदर्भामध्ये चर्चा जरी सुरू असली तरी काँग्रेस पक्षाने दोन्ही ठिकाणी आपले उमेदवारांची चाचपणी केलेली आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन निवडणुकीला बिनविरोध करावी अशी विनंती केली आहे. माझं मत आहे की सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊन या निवडणुकीला बिनविरोध निवडणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी ठाकरेंची शिवसेना यावर काय भूमिका घेते हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचालींचा परिणाम ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजकारणावर कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 एप्रिलला होईल आणि मतमोजणी 4 मेला होईल. राहुरी मतदारसंघातील जागा भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे, तर बारामती मतदारसंघातील जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या राजकीय घडामोडी सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिका भविष्यातील महाविकास आघाडीचं सहकार्य किंवा मतभेद निश्चित करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.